गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्यानं अकोला जिल्ह्यातील प्रकल्प धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। याच अंतर्गत महान येथील काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी 1.5 फुटापर्यंत वाढली आहे। तब्बल 29 दिवसानंतर पाणी पातळीत वाढ झाली असून चौथा वॉल्व्ह हा अर्ध्यापर्यंत पाण्याखाली आला होता। एकंदरीत पाहता 12% आलेला जलसाठा आता 27% आला असून जलसाठ्यात 2 आठवड्यातच 15%ची वाढ झाली। त्यामुळे अकोला शहराला 7 दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा आता महानच्या काटेपूर्णा प्रकल्पात झपाट्यानं जलपातळी वाढ झाल्यानं तो 3 दिवसावर करण्याची प्रयत्नही सुरू झाले आहे। अकोला जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये यावर्षी उन्हाळ्यात फार झपाट्यानं पाणी पातळीत घट झाली होती आणि काटेपूर्णा प्रकल्पाचा पाणीसाठा हा 12.52% येऊन ठेपला होता। परंतु मागील आठवड्यात प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे आज प्रकल्पात 26.90% इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाल्याचं जाणवत आहे। परंतु येत्या काळात आणखी दमदार पावसाची अपेक्षा काटेपूर्णा प्रकल्पाला लागलेली आहे।